मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांचे फॉर्म भरण्याची भव्य रॅलीला सुरुवात झाली आणि यामध्ये ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी उतरत आहेत आणि यावेळी स्थानिक आमदार महेश सावंत हे सुद्धा आता रॅलीमध्ये सहभागी झाले पाहिजे. रॅलीमध्ये स्वतः चालत एबी फॉर्म भरण्यासाठी निघाले आहेत. सर, काय भावना आहेत आता ठाकरेंचे दोन किल्लेदार यशवंत किल्लेदार दुसऱ्या विशाखा राऊत या एकत्रित आता फॉर्म भरायला पुढे निघाले आहेत, तर काय तुमची भावना आहे? महायुतीचा जो फॉर्म्युला ठरलेला महाराष्ट्रामध्ये आता मुंबईमध्ये सुरुवात झाली त्याची, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे. एक 20 वर्षापूर्वी आम्ही सर्व मना सैनिक असू दे किंवा शिवसैनिक एक दिलानी काम करत होतो राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. परंतु मध्ये जी काय पाठापोट झाली तो जिवारी लागत होता, कारण आम्ही दोन भावंड एकमेकाच्या विरोधात होतो. पण आज कुठेतरी भांडण मिटलेलं आणि दोन्ही भावाचं एकत्र आहे. आज त्या भावनेने आणि त्या आदराने जे काय मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व मराठी माणसांचं होईल त्याचं चित्र आता सुरुवात झालेली आहे. निश्चितच आता ठाकरे बंधू एकत्रित माहीम विधानसभेमध्ये उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जातात. मात्र दुसरीकडे माहीममध्ये आता ठाकरे बंधूंचा उमेदवार निवडून येणार, मात्र आता समोर सदा सरवणकर यांच्या 3 उमेदवार देण्यात आले. सदा सरवणकर वेळेनुसार पक्ष बदलत असतात, लोक त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. आता एकाच घरात 3 उमेदवार देण्यात आले, तर काय वाटतं? हो, सदा सर्वांचा पक्ष असाच आहे. मी स्वतः सदा सरवणकर आणि माझी 2-3 मुलं, बस ह्याच्या पलीकडे त्यांना पक्ष नाही. निश्चित आता ज्याच पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र येतात, काय आव्हान वाटतं का? कारण की विरोधक तर सुद्धा तेच म्हणतात. बघा, आव्हान तर प्रत्येक लढाईला गेल्यानंतर आव्हान तर असतोच. तो आव्हान आणि सैनिक आम्ही आव्हान कुठलाही आव्हान स्वीकारायला आमची मानसिकता असते. आपण पाहिलं तर कोणत्याही आव्हानाला स्वीकार करण्यासाठी शिवसैनिक किंवा मनसैनिक हे तयार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महेश सावंत यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा आहेत. सर, काय सांगाल, कशा मोठ्या संख्येने लोक आले, कसा उत्साह आहे आज? मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहित आलेले आहेत. मला असं वाटतं आणि मराठीचा विजय झालेला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईसाठी मराठीसाठी शिवसैनिक आणि मनसैनिक हा एकत्र जल्लोष मला दिसतोय. निश्चितच आपण पाहतोय की ठाकरे बंधूचा विजय झाला, तर एक जल्लोष सुद्धा तशाच पद्धतीने करण्यात असल्याची प्रतिक्रिया सुद्धा यावेळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात येते आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण ठाकरे बंधूंच्या दोन्ही उमेदवारांच्या फॉर्म भरतानाच्या वेळेच्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वप्नील सहा, मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.